अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही ठराविक किंवा अशा काही विशिष्ट वस्तू सांगणार आहे। या 5 वस्तूंपैकी एक वस्तू तुम्ही जर दररोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली किंवा जर आपल्या जवळ ठेवली तर तुमचं जे भाग्य आहे हे भाग्य उजळून निघेल। तुमचं नशीब तुम्हाला साथ द्यायला लागेल। तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि तुमचं दुर्भाग्य हे सौभाग्यात बदलून जाईल। बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो, खूप मेहनत करतो, सगळं करतो, पण नशीब साथ देत नाही। जेव्हा नशीब साथ देत नाही तेव्हा आयुष्यात काहीच चांगलं होत नाही। मग कितीही मेहनत केली, कितीही कष्ट केले, कितीही काही केलं तरी आपण म्हणतो ना की जैसे थे वैसे। आपण म्हणतो की ताई मी खूप करतेय, खूप कॉल येतात मला, खूप कमेंट्स असतात मला, खूप मेसेजेस असतात मला की ताई मी खूप करतेय पण मला अनुभव येत नाही किंवा खूप करतेय तर माझं नशीब मला साथ देत नाही। नशीब बदलवण्यासाठी काहीतरी उपाय सांग। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी नशीब बदलवण्यासाठी या काही वस्तू घेऊन आलेली आहे। यातील एक जरी वस्तू तुम्ही सोबत ठेवायला सुरुवात केली, तुमचं नशीब बदलण्यासाठी तुमचं जे नशीब आहे ते बदलल्याशिवाय राहणार नाही। तर सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला मी सांगणार आहे ही तुम्हाला कुठेही जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या दुकानात सहज मिळून जाईल। तुम्हाला जिथे पूजेचं साहित्य भेटतं त्या दुकानात जायचं आहे आणि त्यांना फक्त सांगायचं आहे की दादा आम्हाला कमळ बीज द्या। कमळ बीज, कमळाचा मणी, ज्याला कमळाचं बीज म्हटलं जातं। कमळ हे माता लक्ष्मीचं आसन असतं। कमळ हे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने स्थिर करतं। तुम्ही कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात गेलात तर तिथे कमळाची फुले विकायला असतात। ते असं म्हटलं जातं शास्त्रात की एक कमळाचं फुल माता लक्ष्मीला अर्पण केल्याने आपल्या आयुष्यामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपाने प्रसन्न राहते, मनातील इच्छा पूर्ण करते आणि आपल्याकडे पैशांचा ओघ ती नेहमी वाढवत राहते। प्रत्येक वेळी ही फुलं अर्पण करणं शक्य नसते किंवा प्रत्येक वेळी ते फुल आपल्या सोबत ठेवणं शक्य नसते, कारण सगळ्यांनाच माहिती आहे कमळाचं फुल हे खूप कमी काळ टिकतं आणि ते पाण्यातच असतं। त्यामुळे या कमळाचं एक बीज तुम्हाला आपल्या घरी आणायचं आहे। गुरुवारच्या किंवा शुक्रवारच्या दिवशी आणा। देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ठेवून त्यावरती थोडंसं पाणी घालून ते स्वच्छ धुवून घ्या। यानंतर हे कमळ बीज माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवा। हळदी कुंकू अर्पण करा, धूप दीप दाखवून ते अभिमंत्रित करा आणि त्याच्यानंतर एका लाल रंगाच्या छान कापडामध्ये बांधून ज्या दिवशी तुम्ही हे स्थापन कराल किंवा ज्या दिवशी तुम्ही यांची पूजा कराल तिथून दिवसभर रात्रीपर्यंत हे तुम्हाला देवघरातच ठेवायचं आहे। आणि रात्री जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल तर त्यावेळेस तुम्हाला हे आपल्या उशीखाली आपल्या सोबत ठेवायचं आहे। दररोज सकाळी ते देवघरात ठेवायचं स्नान वगैरे करून आणि रात्री झोपताना मात्र आवर्जून ते आठवणीने आपल्या उशीखाली ठेवायचं। एक 1.25 महिना तरी तुम्ही हे कमळ बीज आपल्या उशीखाली ठेवायला सुरुवात केली ना, तुमचं भाग्य खूप बदलेल। तुम्हाला स्वप्नातही वाटणार नाही असे दिवस यायला लागतील, लक्ष्मी प्रसन्न व्हायला लागेल, पैसा खेचला जाईल। आता यानंतरची दुसरी वस्तू सगळ्यांनाच माहिती आहे की कवडी ही माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जाते। पिवळी किंवा सफेद कुठल्याही रंगाची एक कवडी आठवड्यातील कुठल्याही वारी आपल्या घरी आणायची आहे। ही कवडी घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले ही कवडी आपल्याला देवघरात ठेवायची आहे। आता या कवडीवरती आपल्याला पंचामृत घालायचं आहे। दूध, दही, तूप, साखर, मध हे सगळं घालायचं आहे। त्यानंतर पाणी घालायचं आहे, त्यानंतर हळदीचं पाणी घालायचं आहे, गुळाचं पाणी घालायचं आहे आणि ह्या कवडीला पूर्ण जागृत अभिमंत्रित करायचं आहे। आता शेवटी कवडी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची, अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही जी कवडी आहे ही देवघरामध्ये, आपलं जे देवघर आहे जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर माता लक्ष्मीच्या उजव्या साईडला ही कवडी 48 तास ठेवून द्यायची। किती? 48 तास। 48 तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही कवडी तिथून उचलायची, देवघरातून ही कवडी उचलायची आणि एक छानपैकी वस्त्र घेऊ शकतात किंवा लाल कागद घेऊ शकतात, पांढरा कागद घेतला तरीही चालेल, एखाद्या कागदात किंवा कापडामध्ये ती छान बांधायची आणि ही कवडी रात्री झोपताना नेहमी आपल्या उशीखाली ठेवून द्यायची। जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामांसाठी बाहेर पडाल, जेव्हा तुम्ही व्यावहारिक कामांसाठी बाहेर पडाल तेव्हा ही कवडी आपल्या पॉकेटमध्ये किंवा आपल्या सोबत ठेवायची। याने नेहमी यश प्राप्ती होत राहील, लक्ष्मी खेचली जाईल,
म्हणजे तुमच्या आयुष्यात न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना त्याही व्हायला लागतील. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती या गोष्टीमुळे होत जाईल. आता यानंतरची तिसरी वस्तू तुम्हाला सांगते. तिसरी वस्तू आहे मोरपंख. मोरपंखामध्ये दैवी तत्वाचा वास असतो. मोरपंख सगळ्यांनाच माहित आहे, मोर देखील माता लक्ष्मीचं वाहन आहे, त्यामुळे ते माता लक्ष्मीला प्रसन्न करणार आहे. एक मोरपंख बाजारातून विकत आणा. आपल्याकडे गुच्छ असेल, कारण प्रत्येकाच्या देवघरात मोरपंख असतातच. त्यातील एक मोरपंख काढलं या उपायासाठी तरी चालेल. एक मोरपंख तुम्हाला फक्त घ्यायचा आहे. त्या मोरपंखाच्या जो दांडा असतो, खालचा भाग जिथे आपण असं पकडतो, त्याला 7 वेळा लाल धागा गुंडाळायचा आहे. प्रत्येक वेळी धागा गुंडाळत असताना मनातील इच्छा सांगायची आणि त्याच्याबरोबर इच्छा सांगून माता लक्ष्मीला आराधना करायची. माता लक्ष्मीचं स्तोत्र म्हणायचं. कमलात्मक मंत्र म्हणा किंवा गायत्री मंत्र म्हणा, महालक्ष्मी मंत्र म्हणा, महालक्ष्मी अष्टक म्हणा, जी माता लक्ष्मीची सेवा येत असेल ती म्हणा. पण ती 7 वेळा जो स्तोत्र म्हणाल तो 7 वेळा म्हणायचा. एकदा गुंडाळायचा एक मंत्र, पुन्हा सेकंड टाइम दुसरा मंत्र, असं 7 वेळा तो धागा गुंडाळायचा आणि 7 वेळा तो मंत्र म्हणायचा. आणि त्याच्यानंतर जे हे मोरपंख आहे, हे मोरपंख आपल्या जवळ आपल्या रात्री झोपताना सोबत ठेवायचं. जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये ज्या इच्छा व्यक्त केलेल्या पूर्ण होत नाहीये तोपर्यंत ते मोरपंख उशीखाली ठेवून द्यायचं, काढायचंच नाही. हा उपाय केल्यानंतर तुमची एखादी इच्छा 4 वर्षात 10 वर्षात पूर्ण होणार असेल तर ती इच्छा तुमची 1 महिन्यात पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. खूप सिद्ध उपाय आहे, खूप महत्वाचा उपाय आहे. यानंतरची पुढील चौथी वस्तू जी आहे ती म्हणजे नशीब बदलवण्यासाठी, भाग्य उजळवण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये नेहमीच लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी ही चौथी वस्तू चांदीचा सिक्का. आपल्या घरामध्ये असेल तर तोच या उपायासाठी घ्या किंवा सोनाराच्या वगैरे दुकानातून तुम्ही घेतला तरीही चालेल. एक चांदीचा सिक्का आपल्याला आणायचा आहे आपल्या घरी. या चांदीच्या सिक्क्यावरती थोडंसं तुम्हाला दूध पाणी घालून पुन्हा एकदा हा सिक्का व्यवस्थित धुवून स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर या सिक्क्याला तुम्हाला हळदी कुंकवाने छान एक स्वस्तिक काढायचे त्याच्यावरती. त्यानंतर हा जो सिक्का आहे हा सिक्का तुम्हाला एका नागवेलीच्या पानावरती लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे. धूप दीप सगळं काही दाखवून झालं, तिथे गोडाचं काहीतरी नैवेद्य देखील ठेवून द्यायचं. एक दिवसभर हा सिक्का देवघरात अभिमंत्रित करायचा. दिवसभर आपल्या देवघरामध्ये हा जागृत करून घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर हा सिक्का रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायचा. सकाळी उठला स्नान केला की हा सिक्का काढायचा, देवघरात ठेवायचा, रात्री झोपताना उशीखाली ठेवायचा. कमीत कमी 21 दिवस हा उपाय केला तर तुमचं बिघडलेलं भाग्य पूर्वरत होईल. तुमच्याकडे लक्ष्मी खेचली जाईल. तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी दरिद्रता आहे ती कुठेतरी कमी होईल. आता एक शेवटची आणि अत्यंत महत्वाची वस्तू म्हणजे एक छोटी पोटली सांगते. ही पोटली बनवायची. यासाठी बाजारामध्ये रेडीमेड पिशव्या भेटतात पोटलीच्या, त्या घेऊ शकतात. नसेल तर आपलं एक लाल किंवा पिवळं, हिरवं, पांढरे कापड घेतलं तरीही चालेल. जे कापड घेतलेलं आहे त्यामध्ये ज्या वस्तू सांगते ते घालायच्या आहेत. सगळ्यात पहिले अर्धा चमचा बडीशेप, 2 हिरव्या वेलच्या, 7 अख्ख्या लवंगा, त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत 5 अख्खे काळे मिरी, याच्यामध्ये अर्धा चमचा कुंकू, अर्धा चमचा हळद, थोडंसं केशर जे असतं या केशराच्या 2 ते 4 काड्या आणि त्याच्यासोबत घालायची अर्धा चमचा बडीशेप. ठीक आहे. ह्या सगळ्या वस्तू त्या कापडामध्ये घातल्या की त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी ही पोटली तयार करायची. ही पोटली आपल्या घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना स्पर्श करायची, कारण घरातलंही सौभाग्य बदलवायचं आहे. चहूबाजूने घरात धनधान्यांमध्ये वृद्धी करायची आहे. त्यामुळे ही पोटली घरातल्या 4 कोपऱ्यांना फिरवायची, तिजोरीला स्पर्श करायची, मुख्य प्रवेशद्वाराला स्पर्श करायची. त्यानंतर देवघरासमोर यायचं आणि ही पोटली देवघरात माता लक्ष्मीला आपल्या इच्छा सांगून अर्पण करायची. या ज्या वस्तू तुम्ही टाकलेल्या आहेत, लवंग, हिरवी वेलची, काळी मिरी असेल किंवा केशर असेल, जे बडीशेप असेल, या सगळ्या वस्तू लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या, लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या आहेत. आता या सगळ्या वस्तू तिथे अर्पण करून झाल्या की त्याच्यानंतर ही पोटली तिथून उचलायची. म्हणजे एक ज्या दिवशी तुम्ही ही अर्पण कराल सकाळच्याच वेळात तुम्हाला ही लक्ष्मीला अर्पण करायची आहे 9च्या आत. त्यानंतर दिवसभर तिथे ठेवायची. संध्याकाळी 6-6:30ला ती उचलायची. जिथे तुम्ही झोपता तिथे ही पोटली आपल्या उशीखाली ठेवून द्यायची. रात्रभर ती उशीखालीच ठेवून द्यायची. सकाळी उठल्यात स्वच्छ स्नान वगैरे झालं की त्यानंतर ती पोटली काढायची. कामासाठी बाहेर पडताय, व्यावहारिक गोष्टींसाठी बाहेर पडताय, व्यवसाय असेल तर गल्ल्यात ठेवा, नाहीतर आपल्या खिच्यामध्ये वगैरे ठेवून द्यायची. याने नेहमी लक्ष्मी आकर्षित राहील. भाग्य दुर्भाग्य भाग्यात बदलून जाईल. मनातील इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या घराकडे नेहमी पैशांचा ओघ जो आहे तो वाढता राहील. 5 पैकी 1, 2, 3, 4, 5 जेवढ्या शक्य तितक्या वस्तू तुम्ही जवळ ठेवू शकता, पण एक तरी वस्तू नक्की ठेवा आणि आपलं भाग्य जे आहे ते स्वतःच बदलवा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.